मित्रांनो, आपण सध्या ऐकलं आहे की अमेरिकेने H1B1 व्हिसा हा रिजेक्ट केलेला आहे. मतलब तो आता H1B1 व्हिसावरून कोणीही अमेरिकेला जाऊ शकणार नाही. तर अमेरिकेची लोकांबरोबर मी काम पण केलेलं आहे. तर त्यांना फक्त काम करून घेता येतं. ते काम करू शकत नाहीत. भले ChatGPT आणि अदर टाईप ऑफ AI पॉवर टूल्स त्यांच्याकडे आहेत, पण ते त्यांच्याकडून जवळजवळ 30%च काम करून घेऊ शकतात. 70% काम ते करून घेऊ शकणार नाहीत. आणि जे ते काम तिथं बसून 70% जे लोक काम करत होते त्यांना त्यांनी आता H1B1 व्हिसा हा मिळणार नाही. त्यांना आता H1B1 व्हिसा हा त्यांना मिळणार नसल्यामुळे आता काय झालेलं आहे की त्यांनी सगळ्यांनी तो अमेरिकेला बॉयकॉट केलेला आहे. आणि अमेरिकेला बॉयकॉट झाल्यामुळे आता मी विचार करतो की बाबा जे अमेरिकेत तुम्ही शिकला, जे माझे भाऊ आहेत ज्यांनी अमेरिकेत जाऊन ज्यांनी जे शिकून आलेले आहेत ते लोक, त्यांनी इंडियन लोकांना ते शिकवा आणि इंडियनमध्ये ते क्रिएट करा. इंटेल आपण बनवू शकतो, आपण मायक्रोसॉफ्ट बनवू शकतो, भरपूरच्या गोष्टी गुगलसुद्धा आपण इंडियामध्ये बनवू शकतो. पण हे जे लोक जिथे शिकून आलेले त्यांची मानसिकता आपल्याला तोडायला पाहिजे. त्यांना ते स्वतःला अमेरिकन समजायला लागले आता. तर ही आपल्याला भावना नको आहे. इंडियन समजा, इंडियासाठी बनवा आणि जे तुम्ही त्यांच्यासाठी करतो ते इंडियासाठी करून द्या, अशी माझी सगळ्यांना विनंती. आणि असं होईल बी, असं होऊ शकतं, कारण की त्यांची लोकसंख्या कमी आहे आपल्यापेक्षा आणि त्यांचे जे कामं होते ते 70% इंडियन करत होते आणि ते इंडियन होऊ शकणार नाही. पण आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरची कमी आहे, त्यामुळं त्यांच्यासारखं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला तर बनवता येणार नाही. पण जेवढं बनता येईल तेवढं ते करावं लागेल. करा आणि तेवढं इंडियाला सपोर्ट करा, अशी माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. आवडलं तर शेअर करा. धन्यवाद.